सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम। ॐ प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम। ॐ राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं न मम। बाबा, आपण अग्निहोत्र का करतो? अग्निहोत्र ही सूर्याची उपासना करायची पूर्वीपासून चालत आलेली एक यज्ञ पद्धती आहे। आपल्या या सगळ्या सृष्टीला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे बरं? सूर्यप्रकाशाची। बरोबर, म्हणजेच हा जो सूर्य आहे तो रोज सकाळी उगवतो आणि आपल्या सृष्टीला ऊर्जा देतो, प्रकाश देतो। पण या सूर्याला कधी आपण थँक्यू म्हणतो का? नाही। म्हणूनच आपल्याला हा जे सूर्य जे काही आपल्याला ऊर्जा देतो त्या ऊर्जेला आपण सूर्याला आभार प्रदर्शन करायचे आणि सूर्याला धन्यवाद द्यायचे। हा एक सुंदर मार्ग आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे। त्याचबरोबर प्रजापती ब्रह्मा म्हणजे ह्या सृष्टीची रचना ज्या ब्रह्मदेवाने केली त्या ब्रह्मदेवाला आपण आहुती देतो आणि त्यातून त्याला धन्यवाद म्हणतो। त्याचबरोबर आपलं राष्ट्र या भारत देशामध्ये आपण राहतो आणि या भारत देशाने आपल्याला इथे शेती करण्याकरता छान सुंदर सुपीक जमीन उपलब्ध करून दिली, म्हणून आपण राष्ट्राला धन्यवाद देतो। असं ओम सूर्याय नमः, ओम प्रजापतये नमः आणि ओम राष्ट्राय नमः म्हणजे आपण सूर्य, ब्रह्मा आणि राष्ट्र या तिघांना आपण सकाळी आहुती देऊन त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर अग्निहोत्राचं दुसरं सायंटिफिक कारण किंवा वैज्ञानिक कारण हे काय आहे माहिती आहे? आपण नवीन घर घेतलं की त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? होम हवन करतो। या होम हवनाने काय होतं माहिती आहे? होमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी झाडांची लाकडं म्हणजे समिधा यांची आहुती देतो आणि त्यापासून तयार होणारा हा जो वायू आहे हा वायू घरातील सगळ्या विषाणूंचा नाश करतो। मग आता हे जे सुंदर शेत जे आहे आपलं ते आपलं घरच आहे की नाही? मग आपण सूर्योदयाला दर दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताला हे होम करून हा वायू आपल्या पूर्ण आसमंतामध्ये पूर्ण शेतीमध्ये पसरतो आणि त्यातून हानिकारक विषाणूंचा आपोआप नाश होण्यामध्ये आपल्याला मदत होते। बरोबर? आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्याने सूर्योदय आणि सूर्यास्ताला शेतीमध्ये येण्याचं कारण म्हणजे हे अग्निहोत्र। सकाळी सूर्य उगवला की सगळ्यात लवकर आपली सगळी ही सृष्टी जागी होते आणि सूर्योदयाबरोबरच सृष्टी सगळी कामं चालू होतात। त्यामुळे सृष्टीची किंवा निसर्गाची सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटी जर कधी असेल तर ती म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळी। त्यामुळे जर मला माझ्या शेताचं निरीक्षण करायचं असेल, माझ्या झाडांना पाणी हवं आहे का, माझ्या झाडांना काही खत हवं आहे का, माझी झाडं तजेलदार आहेत का आणि माझ्या झाडांवर काही कीड पडली का, ह्याचं जर मला निरीक्षण करायचं असेल तर मला सूर्योदय आणि सूर्यास्ताला शेतामध्ये येऊन माझ्या शेताचं निरीक्षण करणं गरजेचं आहे। आणि मी जेव्हा माझ्या शेतामध्ये ही छान अग्निहोत्राची एक कुटी तयार केली शेताच्या मध्यभागी आणि शेताच्या मध्यभागी येऊन जेव्हा मी हा अग्निहोत्र करतो तेव्हा जाताना माझ्या शेताचं पूर्ण निरीक्षण माझ्याकडनं होतं आणि दिवसभरातील कामांची आपण योजना इथे करू शकतो। त्यामुळे आध्यात्मिकरित्या, सायंटिफिकरित्या आणि व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा नैसर्गिक शेतीमध्ये अग्निहोत्र करणं हे खूप गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हालाही जर अग्निहोत्राचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या आनंदमळ्याला नक्की भेट द्या।